नमस्कार, मी साधना पाटील. आगरी किचन स्टोरीजच्या या भागात आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आपण आपल्या घरामध्ये जे पदार्थ बनवतो त्यातल्या काही पदार्थांमध्ये आपल्या मायेच्या माणसांचा ओलावा कायम टिकून राहतो. अशीच आजची एक रेसिपी आहे, मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. चला करूया बोंबलाची चटणी. चला बघूया बोंबलाच्या चटणीसाठी काय काय लागते बघूया आपण. बोंबील, लाल मिरच्या, 2 प्रकारच्या मिरच्या आहेत, तिखट पण आहेत, आपल्याला जशा लागतील तशा तेवढ्या घ्या. तेल, मीठ, आपला आगरी मसाला, 10-12 पाकळी लसूण, 2 कांदे कापून घेतलेत आणि कोथिंबीर. आता हे सगळं पाट्यावर वाटून घेते. या मिरच्या मी कोमट पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवलेल्या, मग पाट्यावर कशा बारीक वाटता येतात. पाट्यावर आता ही आपण चटणी वाटून घेतलेली आहे. चला आता पुढे काय करायचं बघूया. आता आपण हे बोंबील भाजून घेऊ. कोंबडीमध्ये चांगले भाजून घेऊ. बोंबील आपल्याला अजिबात करपून नाही द्यायचे. मस्त खरं झाले. आता ते बोंबील भाजू. बोंबील आपल्या आता भाजले, काढून घेऊ पटापट. बोंबील आपले चांगले भाजून झालेले आहेत, साफ करून घेऊ. राख लागली असेल ना ती काढू आपण. आता आपण तेल टाकून घेऊ चटणी तळण्यासाठी. आता हे भाजलेले बोंबील तेलामध्ये टाकू आपण. ही चटणी चांगली होण्यासाठी मेन आपल्याला हे बोंबीलच एकदम कुरकुरीत करून घ्यायचे आहेत, तरच या चटणीची चांगली टेस्ट आपल्याला मिळेल. आपले बोंबील आता हे चांगले परतून झालेले आहेत. आता आपण ही जी पेस्ट केलेली आहे पाट्यावर ती याच्यात टाकून घेऊ. चांगली तळून घेऊ चटणी. आपल्याला पाहिजे तर थोडासा आपण मसाला याच्यात टाकू. पेस्टला मी आधीच मीठ थोडंसं टाकलेलं आहे, आधी थोडंसं मीठ टाकू जर असा. आणि मस्त तळून घेऊ चटणी. तुम्हाला ही चटणी जास्त तिखट जर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखटच्या मिरच्या पण वापरू शकता. आता आपण चटणी काढून घेऊ. आपली बोंबलाची झणझणीत चटणी तयार आहे. ही चटणी करताना महत्त्वाची टिप म्हणजे हे बोंबील आहेत, हे चटणीत फ्राय केल्यानंतर सुद्धा कुरकुरीतच राहिले पाहिजेत, तेव्हाच ह्याची चांगली आपल्याला टेस्ट मिळेल.